महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. 2029च्या विधानसभा निवडणुकांबाबत एक मोठा सवाल समोर येतोय. भाजपा आणि शिंदेची शिवसेना खरंच स्वबळावर लढणार का? मित्रपक्ष वेगळे होणार का? आणि या सगळ्या मागचं राजकारण नेमकं काय आहे? आज आपण या संपूर्ण घडामोडी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात 2029च्या विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका संपादकीय लेखातून असा दावा करण्यात आला आहे की भाजपा भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे. यामुळे महायुतीमध्ये काहीतरी मोठे बदल होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःची ताकद वाढवण्यासाठी काम करत असतो. निवडणुका स्वबळावर लढवण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. याचा अर्थ असा की भाजपा असो किंवा शिंदेची शिवसेना दोघेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात. शिरसाट म्हणाले की राजकारणात असा कोणताही नियम किंवा करार नसतो की मित्र पक्षांनी एकत्रच निवडणूक लढवली पाहिजे. जर एखाद्या पक्षाला स्वतंत्रपणे मैदानात उतरायचं असेल तर त्याला कोणीही रोखू शकत नाही. दरम्यान त्या संपादकीयमध्ये एक मोठा दावा करण्यात आला होता. भाजप आता इतकी मजबूत झाली आहे की ती इतर पक्षांना मागे टाकून एकटी पुढे जाण्याचा विचार करत आहे. अगदी अजित पवार पक्ष घेण्याची तयारी आणि भविष्यात शिंदे आमदारही भाजपमध्ये जाऊ शकतात, असा उल्लेख करण्यात आला आहे. या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना शिरसाट यांनी संतुलित भूमिका घेतली. त्यांनी कोणत्याही वादात न पडता स्पष्ट केलं की भविष्यात काय होईल हे सांगणं कठीण आहे, पण प्रत्येक पक्षाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आता जर आपण इतिहासाकडे पाहिलं तर असं पहिल्यांदाच घडत नाही आहे. 2014 साली भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती आणि दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपला 122 जागा मिळाल्या तर शिवसेनेला 63 जागा मिळाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही वेगवेगळे लढून अनुक्रमे 42 आणि 41 जागा जिंकल्या होत्या. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात. परिस्थितीनुसार समीकरण बदलत राहतात. त्यामुळे 2029 मध्ये काय होईल? महायुती टिकेल का, की प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीवर निवडणूक लढवेल? हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काळात मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वबळावर लढण्याची भाषा आता उघडपणे बोलली जात आहे, पण शेवटी निर्णय परिस्थिती आणि मतदारांचा कल आणि राजकीय गणितांवरच अवलंबून असेल. तुमचं मत काय आहे? भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले तर कोणाला फायदा होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेट्ससाठी आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.